नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 1 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानू जयंत लग्नाचं आमंत्रण घेऊन संतोषकडे येतात. जयंत जानूला खाली पाठवतो आणि तो दरवाजा लावून घेतो. तो संतोषला म्हणतो, पैशांसाठीच हे सगळं करतोयस ना, मला ब्लॅकमेल करतोस ना. संतोष म्हणतो, तू काय केलंस ना ते मला चांगलंच माहिती आहे. जयंत संतोषला खूप मारतो आणि त्याला बेशुद्ध करून टाकतो. त्याची हालत खूप खराब करतो. जयंत म्हणतो, यापुढे पैशांसाठी कोणालाच ब्लॅकमेल करणार नाही हा. तर इथे सिद्धू त्याचे मित्र सगळे जोगतिणीला शोधत असतात. सिद्धूला मित्राचा फोन येतो. सिद्धू विचारतो, जोगतिणी सापडली का? मित्र म्हणतो, हो सापडली ती. सिद्धू जोगतिणीला बघायला जातो, तिला घरी घेऊन आणायला जातो. तर इथे भावना लक्ष्मी निवासच्या घरी असताना तिच्या नावाने एक पार्सल येतं. भावनाला वाटतं की सिद्धूनेच पाठवले. भावना ते पार्सल उघडून बघते आणि त्याच्यामध्ये गिफ्ट रॅप केलेली एक बाहुली असते. त्या बाहुलीची अवस्था खूपच वाईट केलेली असते. भावनाला कळतं की हे सगळं आजींचंच कारस्थान आहे. भावना खूप घाबरते आणि तिचा BP वाढतो. आता भावनाचं बाळ BP वाढल्यामुळे सुरक्षित असं राहील का? आणि सिद्धू आता सगळ्यांचं कारस्थान उघडकीस आणून सगळ्यांची बोलती कशी बंद करेल हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानू जयंतच्या केबिनमध्ये असतात आणि जयंतच्या मोबाईलवर एका माणसाचा फोन येतो. तो विश्वाची माहिती देतो. जानू ते सगळं ऐकते आणि फोन ठेवते. ती जयंतला विचारते, कोण माणूस तुम्हाला सगळी माहिती देत होता? जयंत म्हणतो, अगं जानू, काय झालं ना, विश्वा 2-3 दिवस झाले ऑफिसला आला नाही. तो ऑफिसला का नाही आला, नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे हे बघण्यासाठी मी एका माणसाला सांगितलं होतं. मला विश्वाची खूप काळजी वाटते. जयंत विश्वाबद्दल त्याला काय वाटते, किती काळजी वाटते हे सगळं जानूला सांगतो. जानू मूर्खासारखा त्याच्यावर विश्वास ठेवते. तिला वाटतं की हो, जयंत खूप चांगला आहे आणि विश्वाच वाईट आहे. जानू विश्वावर खूप भडकलेली असते. जानू विश्वाचा नंबर ब्लॉकला टाकते आणि ती ठरवते की यापुढे विश्वाशी अजिबात बोलायचं नाही, सगळे संबंध तोडून टाकायचे. तर इथे विश्वाला जानूची काळजी वाटत असते. तो जानूला सारखा फोन ट्राय करतो पण जानूचा फोन काही लागत नाही. तर इथे सिद्धू घरी येतो. आजी विचारतात, काय रे, ही नीलांबरी खोटी आहे असं तू म्हणत होतास ना, मग पुरावे मिळाले? सिद्धू म्हणतो, नाही मिळाले मला पुरावे, ती बाई आधीच पळून गेली होती. पण डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, बाळ चांगलं आहे आणि बाळामुळे असं भाकीत वगैरे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मग पप्पा का टेन्शन घेताय तुम्ही? नीलांबरी म्हणते, म्हणजे तू पप्पांच्या जीवाशी खेळणार? सिद्धू म्हणतो, वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जोगतीन खोटी आहे हे ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. सिद्धू आपल्या मित्रांना फोन लावतो आणि त्यांना त्या जोगतिणीला शोधायला सांगतो. थोड्या वेळाने आदिनाथ तिथे येतो आणि तो म्हणतो, पप्पा, अहो आग वगैरे काही लागली नव्हती गोडाऊनला, तुम्हाला कोणाचा फोन आला होता? सिद्धूला समजतं की आजी नीलांबरी एकत्र आहेत पण त्यांना आपले पप्पाही सोबती आहेत आणि त्यांचं हार्ट अटॅकचं नाटकही खोटं आहे. तर इथे लक्ष्मी निवास हे निर्णय घेतात की जमीन विकायची आणि त्यासाठी ते ब्रोकरला फोनसुद्धा लावतात. जानूच्या लग्नासाठी आता जमीन लवकरात लवकर विकली गेली पाहिजे या टेन्शनमध्ये दोघंही असतात. लक्ष्मी म्हणते, पण जर जमीन विकली गेली नाही तर? निवास म्हणतो, एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कर्ज काढायचं. जानू जयंत तिथे येतात. जानूने सगळं ऐकलेलं असतं. आपले आई वडील आपल्या लग्नासाठी कर्ज काढणार आहेत. जयंत जानू म्हणतात की नाही, आम्हाला आमचं लग्न एकदम साध्या पद्धतीने करायचं आहे आणि हा आनंदाचा दिवस आम्हाला फक्त आपल्या लोकांसोबत सेलिब्रेट करायचं आहे. मंदिरात छोटेखानी लग्न केलं तरीही चालेल. जानू म्हणते, आता लोन वगैरे नाही काढायचं आणि जमीनसुद्धा विकायची नाही. सगळे खूप खुश होतात आणि जानूच्या लग्नाची तयारी करायला लागतात. तर इथे संतोष वीणा यांच्यामध्ये खूप भांडणं होतात आणि संतोष वीणावरती हात उगारतो. तिच्या अंगावर हात उगारून तेवढंच थांबत नाही तर उकळता चहाचा कपही तिच्या अंगावर टाकतो. संतोषचं वागणं अति झालेलं असतं. वीणा वैतागलेली असते. तर संध्याकाळी जानू एकटी निघालेली असते. ती घराबाहेर एकटी असताना तिचा विश्वा पाठलाग करतो आणि तिचा हात धरतो. विश्वा जयंत कसा आहे हे जानूला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो जानूला म्हणतो, जानू, अगं तुला सगळं सत्य सांगण्यासाठी मी कधीपासून फोन करत होतो पण तुझा फोनच लागत नव्हता. बंद आहे का फोन? जानू म्हणते, यापुढे तुझा फोन कधीच लागणार नाही.
कारण मी तुला ब्लॉक केले. आणि विश्वा, यापुढे माझ्याशी अजिबात बोलण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्यासारखी दारू पिणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. विश्वा जानूला सॉरी म्हणतो आणि यापुढे दारूला हात लावणार नाही म्हणून सांगतो. विश्वा बोलत असताना जयंतचा फोन जानूला येतो आणि जानू चुकून तो फोन उचलते. जानू विश्वाला म्हणते, मॅड आहेस तू, मॅड. असं पुन्हा केलंस ना तर मारी ना. विश्वा हात जोडतो आणि सॉरी म्हणतो. या दोघांचं सगळं बोलणं जयंत ऐकत असतो. जानू विश्वाला सारखं मॅड मॅड म्हणत असते आणि इथे जयंतचा तिळपापड होत असतो. थोड्या वेळाने जयंत आपल्या घरी येतो आणि जानू विश्वाला मॅड मॅड म्हणत होती याचा सगळा राग आपल्या घरी काढतो. जयंत सगळा चाकूने राग आपल्या हातावर काढत असतो आणि तेवढ्याच संतोष त्याला फोन येतो. संतोष त्याला ब्लॅकमेल करायला फोन करतो. जयंत फोन उचलतो. जयंत म्हणतो, पुन्हा पैसे हवे असतील ना? किती पैसे हवेत? एकदा सांगून टाक आणि घेऊन टाक. संतोष म्हणतो, नाही, तुम्ही त्या बाईला मारून टाकले ना, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला असं सहजासहजी सोडणार नाही. थोडे थोडे पैसे मी मागत राहणार आणि तुला द्यावे लागतील. तुला पत्ता आणि वेळ पाठवले, तिथे 10 लाख रुपये गुपचूप घेऊन ये. संतोष पैसे मागून फोन ठेवून देतो. जयंत म्हणतो, ह्याचा आता मी जास्त सहन करणार नाही आहे. फुल अँड फायनल एकदाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. तर थोड्या वेळाने वीणा संतोषचं घर सोडून, संतोषला सोडून लक्ष्मी निवासकडे येते. पण ती तिथे आल्यानंतर काहीच सांगत नाही. संतोषांनी मारहाण केली, हात उगारला हे काहीच सांगत नाही. पण वीणाच्या बोलण्यावरून, तिच्या गडबडीवरून सगळ्यांना जाणवतं की काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. तर थोड्या वेळाने लक्ष्मी, निवास आणि जानू पाहुण्यांची यादी काढत असतात. कोणाकोणाला बोलवायचं हे लिहून काढत असतात. आपल्या बाजूने कोण कोण येणारे यांची नावं ते सगळे लिहितात. जानू म्हणते, जयंतच्या बाजूने कोणीच नाही आहे, पण मला माहिती आहे कोणाला बोलवायचं आहे. लक्ष्मी विचारते, कोणाला बोलवायचं आहे? जानू म्हणते, जयंत सरांचे ते आश्रममधले सर आहेत ना, त्यांना बोलवायचे. ते सारखं त्यांचं नाव घेत असतात. आता त्यांनाच आपण इथे बोलवू. जानू जयंतच्या वतीने कोण कोण येणार त्या सगळ्यांची नावं काढत असते. तर दुसऱ्या दिवशी जयंत संतोषने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो. तो 10 लाख रुपये घेऊन तिथे पोहोचतो. जयंत पैसे ठेवणार असतो, पण तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. संतोषच्या हातातून पैसे जातात का काय याची त्याला भीती वाटायला लागते. तर इथे लक्ष्मी, निवास जयंतच्या सरांकडे येतात आणि त्यांना लग्नाचं आमंत्रण देतात. ते सर म्हणतात, असं का तुम्ही दुसऱ्यांदा लग्न लावताय तुमच्या मुलीचं त्यांच्यासोबत? लक्ष्मी, निवास जानूसोबत काय घडलं होतं हे सगळं सांगतात. सर म्हणतात, हे बघा, आता चांगली संधी आहे. तुमच्या मुलीला त्या आगीमध्ये, त्या नरकामध्ये पुन्हा ढकलू नका. जयंत चांगला माणूस नाही आहे. लक्ष्मी निवासला प्रश्न पडतो की हे असं का बोलतायत. ते सर जयंतचा सगळा पास्ट सांगणार असतात आणि तेवढ्यात तिथे जयंत पोहोचतो. जयंत आपल्या बाजूने आपली बाजू कशी खरी आहे हे लक्ष्मी निवासला सांगतो. लक्ष्मी निवास सरांकडे जयंतचं कौतुक करतात आणि जयंत, जानू यांच्या लग्नाचं आमंत्रण सरांना देतात. तर इथे सिद्धू आनंदीला घेऊन बसलेला असतो. सिद्धू आनंदीला विचारतो, आनंदी, हे मोरपिसाचं ड्रॉइंग तू कसं काय काढलंस? आपल्या घरात तर मोरपीस नाही आहे, कुठे बघितलंस तू? आनंदी म्हणते, नीलांबरी काकूची फ्रेंड आली होती ना, तिच्या मानेवरती टॅटू बघितला होता आणि म्हणून मी तसाच टॅटू इथे ड्रॉ केला. सिद्धूला समजतं की नीलांबरीची ती मैत्रीण आपल्या घरी येते. सिद्धू आनंदीकडे सगळी चौकशी करतो. तर इथे जयंत ऑफिसला येतो आणि जानू त्याच्या केबिनमध्ये येते. जयंत विचारतो, विश्वा तुम्हाला भेटला होता का? जानू म्हणते, हो, काल भेटला होता. जयंत म्हणतो, पण तुम्ही तर बोलणार नव्हतं ना त्याच्याशी, तुम्ही ब्लॉक केलं होतं. जानू म्हणते, हो, काल ब्लॉक केलं होतं, पण आज पुन्हा अनब्लॉक केलं त्याला. कितीही झालं ना तरी तो माझा चांगला मित्र आहे. मी त्याच्याशी बोलणार नाही असं होऊच शकत नाही. मी माझा राग सोडून दिला आणि त्याला माफ केला. जयंत खोदून जानूपुढे चौकशी करत असतो. दोघांमध्ये नेमकं असं झालं तरी काय की ज्यामुळे जानू सगळा राग विसरून गेली आणि ती विश्वाशी पुन्हा चांगलं बोलते. जानू म्हणते, विश्वा खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकला होता म्हणून तो दारू प्यायला, पण हो, त्याने मला वचन दिले की यापुढे तो दारूला हातसुद्धा लावणार नाही. आणि शेवटी कसं असतं ना, जसं चांगल्या फेजमध्ये आपण मित्राची मदत करतो, मित्रासोबत असतो, तसंच वाईट काळात त्याची मदत केलीच पाहिजे ना. आता विश्वाला माझ्या मैत्रीची गरज असेल, माझ्या साथीची गरज असेल तर मी साथ देणार. तो माझा मित्र आहे आणि मी माझ्या चांगल्या मित्राला सोडणार नाही. विश्वा खूप जवळचा आणि चांगला मित्र आहे. जानूच्या तोंडून हे सगळं ऐकून जयंत अजून चिडतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.